फक्त राजकारणासाठी हौतात्म्य, भारत पाकिस्तान, पुलवामा, पहलगाव, उरी आणि इतर वेळी व्यापार. शिवसेना 14 तारखेला आपली भूमिका रस्त्यावरती दाखवली. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य नाही. 4 दिवस बाकी देणार आहात पंतप्रधानांना. कशाला मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. मी आज ट्विट केलंय, त्यांना टॅग केलं. निवेदन कशा करतात त्यांना कळत नाही जनतेच्या भावना काय. जागतिक स्पर्धा असेल, आशिया कप असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, वर्ल्ड कप असेल, त्यात भारत पाकिस्तान सामना खेळवला जाऊ शकतो. ते काही सांगतील देशाला मान्य नाही. जे खेळतायत त्यांच्या देशामध्ये 26 लोकांचं अशा प्रकारचं निर्घृण मरण त्यांनी पाहिलं नाही किंवा सिंधू उजाडलेला नाही. जे इतर देश खेळतायत ते न्यूझीलंड असतील, ऑस्ट्रेलिया असतील, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असतील, UAE असतील. आमचा देश दहशतवादाशी पाकिस्तान बरोबरचा सामना करतो. आमचा देश रोज रक्त सांडतोय, बलिदान देतोय. तरी जर नरेंद्र मोदी म्हणत असतील हा जागतिक विषय आहे, मग हा जागतिक विषय इतर वेळी नव्हता का? जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता तेव्हा तुम्ही विरोध केला होता. राजकीय होती, कारण तुम्ही देखील होता, कोण होतं? कसं का असेल? 2 ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते. आणि मी मित्र आहे. आज शिवसेनेची पण आहे. बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये. तुम्ही राजकारण म्हणताय, मग ही सतत चालणारी प्रक्रिया. निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, बैठका घ्याव्या लागतील. थँक्यू. हिंदी में याच्यावरती मी नक्की बोलेन. आज आमच्यासाठी रविवारचं जे आंदोलन आहे भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्धच, तो आमच्यासाठी देशासाठी महत्वाचा विषय आहे. राजकारणावरती कधी चर्चा करता येईल उद्याही करेन. एक शेवटचा प्रश्न, बघा, वृत्तपत्रात आपण नेपाळ मधल्या वृत्तपत्रकारांना का मारलंय आपण ते पाहिलं असेल. खोट्या बातम्या देत. नेपाळच्या मीडियावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास आपल्याकडल्या लोकांनी करायला पाहिजे. रस्त्यावर त्यांना काय माहिती, कोण होतं आतमध्ये? मी होतो, मला माहिती. उद्धवजी होते, राजसाहेब होते. काय माहितीये त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली, आतमध्ये काय झालं, काय माहितीये कोणाला? वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. मराठा आरक्षण दिलं गेलेलं आहे, दुसरीकडे ओबीसी लोकसमिती मात्र म्हणते की सरसकट कुणबीचे दाखले देऊ नये. सरकार त्याच्यावरती मी बोलेन ना. भुजबळ साहेब आहेत, तेवढे मोठे नेते, इतर नेते आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, स्वतः देवाभाऊ आहेत, तेवढे होर्डिंग बिल्डिंग लागले आहेत. त्यांना या विषयावर बोलू द्या ना. आप हिंदी में अगर है तो पूछ लीजिए. हो गया. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.